Hello everyone, I am Dr. Sandeep Gaute. I welcome you all to my YouTube channel English Guru for All. Dear students, in this video I'll explain very important lesson from 12th standard Maharashtra State Board, and the title of the lesson is Into the Wild. This is from prose section and this is 1.6. You need to understand this. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा असा लेसन जो आहे इनटू द वाइल्ड, जो इयत्ता 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये प्रिस्क्राइब केलेला आहे आणि या लेसनवरती आपल्याला आज थोडे चर्चा करायची, समजून घ्यायचं एक्झॅक्टली काय दिलेलं आहे. अँड दिस इज रिटन बाय किरण पुरंदरे. आणि इनटू द वाइल्ड हे जे टायटल तुम्हाला इथे दिसतंय याचा मराठीमध्ये जर मीनिंग घेतला आपण तो होतो नैसर्गिक परिसरामध्ये. वाइल्ड इथे आपल्याला नाउन म्हणून घ्यायचं, ॲडजेक्टिव्ह म्हणून नाही, तर इथे आपल्याला काय म्हणून घ्यायचं आहे, नाउन. आणि याचं मी तुम्हाला मराठीमध्ये देखील मीनिंग सांगितलं आहे. व्हॉट इज द मीनिंग? नैसर्गिक परिसरामध्ये. आईस ब्रेकरच्या ॲक्टिव्हिटीज यू कॅन डू ऑन युअर ओन. आणि आपण डायरेक्ट लेसनला सुरुवात करूयात. त्या अगोदर अतिशय महत्त्वाचं सांगायचं आहे की 1.6 इनटू द वाइल्ड हा जो लेसन आहे हा मी 2 पार्टमध्ये करणार आहे. पार्ट 1 मध्ये लॉस्ट इन द जंगल हा जो पार्ट आहे तो डिस्कस करणार आहे, तो एक्सप्लेन करणार आहे. आणि पार्ट 2 मध्ये आहे ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नगरहोल, हे सेकंड पार्टमध्ये डिस्कस करणार आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की पार्ट 1 बघितल्यानंतर पार्ट 2 सगळ्यांनी नक्की बघा, जेणेकरून तुमची लिंक लागेल आणि एंटायर लेसन तुम्हाला समजेल. तर सुरुवात करूया आपण इनटू द वाइल्ड. या लेसनला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला ऑथरविषयी थोडी इथे इन्फॉर्मेशन थोडी डिस्कस करायची आणि अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. हा जो फोटो आहे किरण पुरंदरे यांचा. ही वॉज बॉर्न इन 1961. 1961 मध्ये त्यांचा जन्म झाला. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या, कारण 12वीचे जेवढे लेसन्स आहेत त्यामध्ये थोडी व्होकॅब्युलरी जर तुमची वीक असेल तर तुम्हाला पटकन समजणार नाही. तुम्हाला प्रत्येक सेंटेन्स 1-2 सेंटेन्समध्ये तुम्हाला नवनवीन शब्द दिसतील, त्यामुळे शब्दांचे मीनिंग देखील मी सांगणार आहे आणि ते समजून तुम्हाला घ्यायचे. तर किरण पुरंदरे यांच्याविषयी मी आता थोडं तुम्हाला सांगतो, ते सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. हा जो इथे पॅरेग्राफ दिलेला आहे बघा, आत्ता मी इथे याला मार्क केलं आहे, हा पॅरेग्राफ आहे किरण पुरंदरे यांच्याविषयी. ही वॉज बॉर्न इन 1961 आफ्टर बीकॉम. बीकॉम झाल्यानंतर त्यांनी काय केलं? ही स्टडीड एन्व्हायरमेंटल स्टडीज ॲट जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशन इन स्कॉटलँड. ही इज अ रेसिपियंट ऑफ साहित्य पुरस्कार, पुणेज भाई माधव बागल अवॉर्ड अँड बेस्ट लिटरेचर अवॉर्ड गिवन बाय कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर हिज सखा नागझिरा. तर इथे आपल्याला लक्षात येते की इन्व्हायरमेंटलिस्ट आहे. इन्व्हायरमेंटलचा स्टडी किरण पुरंदरे यांनी केलेला आहे आणि कुठनं केला आहे तो? जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशन स्कॉटलँड. अँड ही इज द रेसिपियंट. त्यांना कुठले कुठले पुरस्कार मिळालेले आहेत इथे दिले? साहित्य पुरस्कार आहे, त्यानंतर पुणेज भाई माधव बागल अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे, बेस्ट लिटरेचर अवॉर्ड त्यांना कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट यांचं मिळालेलं आहे. आणि कशासाठी? सखा नागझिरा या बुकसाठी. त्यांनी स्वतःचे एक्सपिरियन्सेस यामध्ये शेअर केलेले आहेत. ही स्पेंड 400 days इनसाइड नागझिरा. नागझिरामध्ये ज्यांनी काय केलं आहे? वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, नागझिरा काय आहे तर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे. आणि तिथे त्यांनी जवळपास 400 दिवस त्या जंगलाच्या आत राहून स्टडी केलेला आहे. अँड नियर बाय फॉरेस्ट एरियाज अँड रोड दिस अवॉर्ड विनिंग बुक. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बुक आणि सगळं रिअल इव्हेंट्स यामध्ये त्यांनी रिअल एक्सपिरियन्सेस, त्यांचे ऑब्झर्वेशन्स या बुकमध्ये त्यांनी काय केलेले आहेत तर लिहून ठेवलेले आहेत आणि फार असं महत्त्वाचं बुक आहे. त्यानंतर दिस एक्सर्प्ट म्हणजे आत्ता आपण जे स्टडी करतोय दिस वन, व्हॉट इज इनटू द वाइल्ड, हे देखील या बुकमधनंच त्यातला एक पार्ट घेतलेला आहे. हॅज बीन टेकन फ्रॉम द सेम. ही इज अ वाईल्ड लाईफ एक्सपर्ट. आता बघा, थोडक्यात इनटू द वाइल्ड या टायटलवरनंच आपल्याला लक्षात येतं नैसर्गिक, जसं मी म्हटलं नैसर्गिक परिसरामध्ये वाईल्ड लाईफ एक्सपर्ट आहेत किरण पुरंदरे. म्हणजे आपल्याला यामध्ये बरीचशी माहिती मिळणार आहे. त्यांचा काय एक्सपिरियन्सेस होते त्यापैकी एक इथे दिलेला आहे. अ बर्ड वॉचर. त्यांनी बर्ड वॉचर आहेत, अतिशय बरेचसे बर्ड्स त्यांनी ऑब्झर्व केलेले आहेत. अ रायटर अँड ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र.
म्हणजे ऑनररी त्यांना वाईल्ड लाईफ वॉर्डन ते महाराष्ट्रामध्ये वॉर्डन म्हणून काम करतात. ही इज ऑल्सो द फाउंडर ऑफ निसर्ग वेद ऑर्गनायझेशन विच वर्क्स फॉर नेचर कॉन्झर्वेशन अँड कम्युनिटी वर्क अराउंड नागझिरा नवेगाव. आता इथे काय केलं आहे त्यांनी, एक निसर्ग वेद ऑर्गनायझेशन म्हणून त्यांनी स्टार्ट केलेलं आहे अँड ही इज द फाउंडर ऑफ दॅट. आणि कुठे काम करते हे पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन, नेचर कॉन्झर्वेशन म्हणजे निसर्गाला प्रोटेक्ट करण्याचं काम अँड कम्युनिटी वर्क अराउंड नागझिरा आणि त्याच्या आजूबाजूला काम करणारी, नागझिरामध्ये काम करणारी, दॅट इज व्हॉट इज नागझिरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, तिथे काम करते नवेगाव. अ टायगर रिझर्व इन भंडारा अँड गोंदिया डिस्ट्रिक्ट. आता नागझिरा जसं मी सांगितलं तुम्हाला वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, अभयारण्य आहे आणि कशासाठी फेमस आहे, दिस इज फॉर व्हॉट, अ टायगर रिझर्व म्हणजे वाघांसाठीचं हे रिझर्व असा एरिया आहे ज्याला व्याघ्र प्रकल्प देखील आपण म्हणू शकतो आणि कुठे आहे तर भंडारा आणि गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये. ही ऑल्सो फाउंडेड किकाज बर्ड क्लब. त्यांनी कुठलं बर्ड क्लब स्टार्ट केलं, किकाज बर्ड क्लब, इन ऑर्डर टू स्प्रेड बर्ड फार्मिंग विच इज व्हेरी पॉप्युलर अमंग स्कूल गोईंग चिल्ड्रन ऑफ महाराष्ट्र. आणि किकाज बर्ड क्लब कशासाठी तर बिग फार्मिंगसाठी आणि फार पॉप्युलर आहे, फेमस आहे. सो दिस इज ऑल अबाउट किरण पुरंदरे. यू कॅन कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन. यामधनं लक्षात येतं आपल्या की किरण पुरंदरे हे अतिशय म्हणजे मायन्यूट पद्धतीनं त्यांनी काय केलं आहे, नागझिरामध्ये राहून त्यांनी तिथलं ऑब्झर्वेशन केलं आहे, स्वतःचे एक्सपिरियन्सेस सांगितलेले आहेत अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फॉर एव्हरी वन. तर आता इथे बघूयात आपण, आत्ता इथे डिस्कस केलं आपण किरण पुरंदरे यांच्याविषयी. आता खाली जे दिलं आहे बघा, 2 पार्ट इथे दिले म्हणजे 2 पॅरेग्राफ दिसत आहेत आपल्याला. त्यामध्ये काय दिले बघा, तर पार्ट 1 जो आहे आणि पार्ट 2 ऑलरेडीच या पर्टिक्युलर लेसनचे आर्टिकलचे 2 पार्ट्स आहेत. त्यामध्ये पार्ट 1 आजच्या या सेशनमध्ये घेतो, या व्हिडिओ लेसनमध्ये. पार्ट 2 ची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर ते क्लिक करून तुम्ही डिरेक्टली नेक्स्ट व्हिडिओला पार्ट 2 ला जाऊ शकता. तर पार्ट 1 मध्ये काय दिलंय बघूया. ॲज द नेम सजेस्ट, ॲज द नेम सजेस्ट काय नाव आहे तर पार्ट 1चं लॉस्ट इन द जंगल म्हणजे जंगलामध्ये हरवलेले आहेत. आता कसल्या पद्धतीनं, आता रायटरनं इथे जे लिहिलंय बघा, किरण पुरंदरेंनी काय लिहिलंय की जंगलामध्ये त्यांचा हा एक्सपिरियन्स आहे स्वतःचा आणि तेच ते इथे सांगतायत या पर्टिक्युलर पार्टमध्ये. पार्ट 1, ॲज द नेम सजेस्ट द एक्सेप्ट इज अन अमेझिंग एक्सपिरियन्स, सरप्राइझिंग, अमेझिंग, आनंदी होता आणि त्यांना कुठल्या पद्धतीने एक्सपिरियन्स आला होता ते आपल्याला इथे बघायचं आहे. ऑफ द रायटर वेअर किरण पुरंदरे द सॉलिडरी ट्रॅव्हलर. सॉलिडरी म्हणजे काय, एकटेच फिरायचे ते, लोनली, अलोन, इज कम्प्लिटली लॉस्ट इन द जंगल्स ऑफ उंबरझरा. सो दिस इज ॲक्च्युली द प्लेस ओवर देअर विलेज उंबरझरा आणि त्या जंगलामध्ये ते हरवले होते. ही नरेट्स हाऊ ही लॉस्ट हिज वे ॲट द फॉल ऑफ डस्क अँड द टेरिफाईंग टर्मॉईल ही अंडरवेंट देअर आफ्टर. आणि इथे काय केलंय त्यांनी, कुठल्या पद्धतीनं त्यांना टेरिफाईंग मीन्स हॉरिफिक अशी सिच्युएशन तिथे आली होती. आणि फॉल ऑफ द डस्क म्हणजे अंधार पडायला, ज्याला आपण काय म्हणतो डार्कर ज्या पद्धतीनं म्हणतो आपण, त्या अंधार पडायला सुरुवात झाली होती आणि त्यांचा रस्ता तिथे काय केला होता, पायवाट चुकली होती. अँड शाउटिंग फॉर हेल्प वुड लिटरली मीन क्राईंग इन द वाइल्डरनेस. आणि ते मदतीसाठी देखील त्यांनी एक बराचसा आवाज दिला. आता समजून घेऊ आपण, इथे आपल्याला लक्षात येतं इथे शॉर्टमध्ये दिलेलं आहे आणि समोर आपल्याला वाचताना लक्षात येईल की त्यांचा एक्सपिरियन्स काय होता. सो इन पार्ट 1 आता इथे लास्ट सेंटेन्स बघूया. ही ऑल्सो गिव्स अ डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ ही फाउंड हिज वे टुवर्ड्स द पिट्टेझरी. आता पिट्टेझरी देखील एक विलेज आहे तिथे छोटंसं. नाव पार्ट 1 मध्ये थोडक्यात काय आहे, किरण पुरंदरेज अमेझिंग एक्सपिरियन्स as he lost in the jungles of Umbarzara and when he was on the way to Pitezari. Both are the names of the villages. तर तो एक्सपिरियन्स आपल्याला पार्ट 1 मध्ये बघायचा आहे, लॉस्ट इन द जंगल. आणि पार्ट 2 मध्ये काय दिलंय, दिस पार्ट हॅज बीन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सीएन ट्रॅव्हलर मॅगझिन पब्लिश्ड बाय लँड रोवर इंडिया. आता हा एक्स्ट्रॅक्टेड कुठनं घेतला आहे, सीएन ट्रॅव्हलर मॅगझिन जे आहे त्यामधला आहे. इट इज अबाउट शाज युंग. दिस इज द नेम ऑफ द पर्सन नोन फॉर हिज वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. It briefs us about his entry into this world of wildlife photography, the insight that he received during this journey regarding the loss of the habitat of those heroes of the jungle, and the genuine effort that he took by establishing BCRTI
for the conservation of forest by educating the local rural folks and providing them with a sound reliable source of income. यामध्ये आपल्याला पार्ट 2 मध्ये बघायचं आहे की शाज यंग, आता JUNG दिलं, युंग त्याचं प्रोनाउन्सिएशन होतं. यामध्ये लक्षात घ्या हु इज ही इज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणि त्यामध्ये त्यांचे इन्साइट्स त्यांनी काय ऑब्झर्व केलेलं आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करताना. दॅट इज नॉट अ जोक. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करताना यू नीड टू हाईड समवेअर. तुम्ही जेव्हा लपतात त्याच पद्धतीनं डिस्गाईजमध्ये तुम्हाला जावं लागतं. तासनतास दिवसेंदिवस एकाच जागी बसून त्या पद्धतीनं ऑब्झर्वेशन करावं लागतं अँड देन यू हॅव टू मेक युअर इन्साइट्स, मेक युअर पॉइंट्स रिलेटेड टू दॅट वन, यू हॅव टू राईट. अशा पद्धतीनं याविषयी आहे. परंतु अतिशय महत्त्वाचं इथं काय दिलं आहे की जे आजूबाजूचे खेडे आहेत तिथले जे लोकल लोक आहे त्यांना त्यांनी एक इन्कम सोर्स स्टार्ट करून दिला आणि काय स्थापन केलं त्यासाठी BCRTI. ॲक्च्युली व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ दिस वन विल सी. आपल्याला समोर ते बघायचं आहे BCRTIचा लॉंग फॉर्म. त्याचा लॉंग फॉर्म आहे बघा बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. परत सांगतो बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. याच्या अंडर त्यांनी काय केलं आहे कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट. कशा फॉरेस्ट बाय एज्युकेटिंग द लोकल रुरल फॉक्स, म्हणजे जे तिथले लोकल लोक होते त्यांना एज्युकेट केलं की आपण जंगलाचं किंवा फॉरेस्टचं कुठल्या पद्धतीनं कॉन्झर्वेशन प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि कशासाठी. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं ज्या लोकांना रोजगार नव्हता, इन्कम सोर्स नव्हतं ते त्यांनी कशातनं या BCRTI द्वारे उत्पन्नाचं साधन देखील वेगवेगळे ट्रेनिंग देऊन सांगितलेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट पार्ट 2. तर आपण पार्ट 1ला सुरुवात करूया. तर पार्ट 1 मध्ये काय दिलंय बघा. मी पॅरेग्राफ रीड करतो, मध्ये वर्ड्स देखील फार थोडे टफ आलेले असतील तर समजून घ्या. मी माझ्या बोलण्यामध्येच तुम्हाला त्याचं मिनिंग सांगतो अंडरलाईन करून. सो ॲटलिस्ट यू कॅन अंडरस्टँड दिस वन. नाव इन टू द वाईल्ड म्हणजेच काय निसर्गाच्या सानिध्यात किंवा नैसर्गिक परिसरामध्ये. आता याचा मिनिंग आपण बघितला आहे, पण वाईल्ड म्हटल्यानंतर बघा आपल्याला अगोदरच भीती वाटते. फॉरेस्टमध्ये सो मेनी ॲनिमल्स आर देअर, वाईल्ड ॲनिमल्स आर देअर. त्यामुळे एक्सपिरियन्स कसा असेल बघा किरण पुरंदरे यांचा. पार्ट 1 लॉस्ट इन द जंगल. लॉस्ट इन द जंगल म्हणजे काय, जंगलामध्ये ते हरवले होते. So in this video I am going to clear this part only and part 2 will be related to the second one, that is tracking the panther of Nagarhole. मुद्दामून मध्ये मध्ये सांगतोय जेणेकरून लक्षात राहावं की पार्ट 2 देखील या लेसनचा आहे. आता रीड करतोय. The 8.5 hour long day inside the hide. हाईडचा मिनिंग दिलाय बघा की जिथे असं सराउंडिंग केलेलं असतं. जंगलामध्ये राहायचं मग जंगलासारखंच तिथे लपून राहावं लागतं आणि जंगलामधलंच झाडं असतील त्यांचे पानं असतील त्याचंच तयार करून हाईड म्हणजे लपण्याचं एक ठिकाण असतं. दॅट इज द सेम वन. वॉज ॲज फ्रुटफुल ॲज द जांबा ट्री स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ द उंबरझरा. उंबरझरा इज द नेम ऑफ द प्लेस. Before wrapping up my day at this natural water hole, I took entries of the avifauna in my field notes. Since I was alone, I rushed to Fitezari village where I was stationed. I camouflaged the hide, took my essentials, came out of the hide and stretched out to my heart's content. I lifted my camera bag and took the familiar trail to Pittezari, negotiating the webbed leaves of teakwood and moha trees. Trying to make a minimal sound, I was treading cautiously among the woods. Walking alone in a jungle needs more alertness than walking with a companion. I was alone here like a fox, following the trail silently, watching with wide open eyes. My ears were grasping a variety of sounds just when a familiar sound stunned me. Cack, cack, cacks, cack. Actually this is the sound made by the langurs. म्हणजे माकडांचा आवाज आहे. आता पहिल्या पॅरेग्राफमधनं पहिल्या पॅसेजमधनं आपल्या काय लक्षात येतं, यू कॅन अंडरस्टँड द सेटिंग एक्झॅक्टली काय एक्सपिरियन्स आहे. म्हणजे 8-8.5 तास जवळपास दिवसाचे एका हाईडमध्ये एका ठिकाणी घालवल्यानंतर किरण पुरंदरे यांनी काय केलंय, कुठल्या पद्धतीने येते की ॲज फ्रुटफुल ॲज तिथे यांनी दिले जांभा ट्री. एक प्रकार जांभा ट्री काय आहे, एक जांभा ट्री म्हणजे एक फळझाड आहे
आणि हाईड म्हणजे लपण्याचं ठिकाण. मी जसं सांगितलं तुम्हाला, दिस हाईड इज देअर. आणि त्या पद्धतीने 8-8.5 तास तिथं घालवलेले आहेत दिवसाचे. आणि त्यांनी काय केलं, आता परत जाण्यासाठी सुरुवात केली. अँड ही स्टार्टेड, यू कॅन इमॅजिन करा एखाद्या जंगलामध्ये अशा पद्धतीनं वातावरण आहे. अँड ही इज डुईंग दिस वन. व्हॉट इज दॅट? रॅपिंग अप माय डे. आणि आता मी सगळं आवरून घेत आहे. नॅचरल वॉटर होल. ॲट दिस नॅचरल वॉटर होल. नॅचरल वॉटर होल म्हणजे काय? ज्याला आपण पाणी पिण्याचं जे ठिकाण असतं, ज्याला पाण्याचे थारोळे ज्याला आपण म्हणतो, त्याच्या बाजूला तिथे का केलं आहे बघा. का तिथे किरण पुरंदरे होते की तिथे ऑब्झर्वेशन करण्यासाठी फार इसेन्शियल आहे. पाणी पिण्यासाठी वन्यजीव तिथे येतात आणि तिथनं ऑब्झर्वेशन चांगल्या पद्धतीनं करता येतं. म्हणून त्यांनी दिवसभर 8-8.5 तास तिथं घालवलेत. अँड नाव ही टूक ऑल द एंट्रीज. दिवसभरातलं जेवढं ऑब्झर्वेशन, एव्ही फौना म्हणजे काय? बर्ड्स ऑफ अ पर्टिक्युलर रिजन, हॅबिटॅट ऑर जिओलॉजिकल पिरियड. म्हणजे त्या भागामधले, नागझिरामधले जे काय बर्ड्स होते, सगळ्याच ठिकाणी सारखे बर्ड्स नसतात. आणि हे जे वन्यजीव प्रेमी ज्याला म्हणू शकतो आपण, किंवा वन्यजीवाचा जे अभ्यास करतात, अभ्यासक असतात, जसे किरण पुरंदरे सारखे एन्व्हायरमेंटलिस्ट, त्यांनी काय केलंय, दिवसभरात जे काय ऑब्झर्वेशन केलंय ते फील्ड नोट्समध्ये लिहिलं आहे. सिन्स, आणि ते काय एकटेच होते. आपण अगोदरच बघितलंय सुरुवातीला, सॉलिटरी ट्रॅव्हलर होते ते, सॉलिटरी, एकटेच ते जायचे. आणि त्यांनी लगेच कुठे जायला सुरुवात केली? पिट्टेझरी विलेजकडे, जिथे ते राहायला होते स्टेशन. आणि सगळ्यात दिस वर्ड इज कॅम्प्लॉज्ड द हाईड. कॅम्प्लॉज्ड म्हणजे काय? डिस्गाइज बाय द कव्हरिंग इट टू मेक इट ब्लेंड इन विथ द सराउंडिंग्स. म्हणजे त्याच पद्धतीनं तुम्ही जर वेगवेगळ्या मूव्हीजमध्ये बघतो आपण, किंवा डिस्कवरी चॅनलवर ते बघतो की जे फोटोग्राफर्स असतात किंवा जे ऑब्झर्वर असतात, ते कशामध्ये हाईड होतात. हाईड मी ठिकाण सांगितलं की ते डिस्गाईज होतात. आणि त्याच पद्धतीनं त्यांचा अवतार असतो. कपड्याचा कलरही तो ग्रीन कलर त्या पद्धतीनं असतो. अँड ते स्वतःला तिथे लपून बसतात आणि ऑब्झर्वेशन करतात. आणि सुरुवात कुठे केली त्यांनी सगळं आवरून घ्यायला? अँड किरण पुरंदरे यांनी सुरुवात केली, स्ट्रेच आउट माय हार्ट्स कंटेंट आणि सॅटिस्फाईड. ओके, आय एम डन विथ एव्हरीथिंग. आणि कॅमेरा बॅग जी आहे त्यांनी त्यामध्ये फॅमिलियर, ही लिफ्टेड कॅमेरा बॅग. इथे आहे ना, म्हणजे फर्स्ट पर्सन नरेशन आहे. आणि त्यांनी सुरुवात केली आहे पिट्टेझरी विलेजकडे जायला. ट्रेल म्हणजे काय? पायवाट. लक्षात घ्या, रोड नाही, पायवाट होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं टिकूड आणि मोहा ट्रीज जे आहे, टिकूड म्हणजे सागवन ज्याला म्हणतो आपण, त्याच्यातनं जायला सुरुवात केली. आणि खूप दाट असं ते वेब लीव्ज त्याचे जर तुम्हाला पानं माहिती असतील, थोड्या टर्म्स ज्या आहेत ना, थोड्या रिलेटेड टू एन्व्हायरमेंटल आलेल्या आहेत, ते आपल्याला इथे समजून घ्यायचे आहेत. त्यांनी जायला सुरुवात केली आणि खूप कमी आवाज करून ते जात होते, कारण रात्रीची वेळ होणार होती. आणि तिथे त्यांना कुठल्याही वाईल्ड ॲनिमल त्यांचं तिथे धोका निर्माण होऊ शकत होतं. त्यामुळे त्यांनी कुठलाही आवाज न करता ते हळूहळू जायला सुरुवात केली. आय एम ट्रेडिंग, व्हॉट इज गिवन देअर. त्यांनी जायला सुरुवात केली. आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमंग द वूड्स. आणि सुरुवात केली जायला समोर. वॉकिंग अलोन इन अ जंगल नीड्स मोर अलर्टनेस. ते सांगतायत की अनुभव सांगतायत त्यांचा की जंगलामध्ये जाताना अलर्टनेस फार महत्त्वाचं आहे. कारण एखादा कंपॅनियन सोबत पाहिजे एवढं नाही, तर तिथे अलर्टनेस फार महत्त्वाचं आहे. यू मस्ट बी अलर्ट ऑल द टाइम. कारण नागझिरा हे व्याघ्र प्रकल्प आहे, बाकीचे वाईल्ड ॲनिमल्स देखील तिथे आहेत. त्यांच्यापासून वाचण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी त्यांना हे करायचं होतं. अँड दॅट इज वाय ही इज टेलिंग द ऑब्झर्वेशन. यातनं फार काही शिकण्यासारखं आहे आणि व्होकॅब्युलरी देखील आपली वाढू शकते यातनं. आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स. आता इथे लाईक अ फॉक्स जे आहे, दिस इज अ फ्रेज ॲक्च्युली, म्हणजे एकटे. आय वॉज अलोन, एकटेच होते ते. फॉलोईंग द ट्रेल सायलेंटली, हळूहळू तो रस्ता पायवाटेवरनं चालले. वॉचिंग विथ वाईड ओपन आईज, सगळीकडे लक्ष त्यांचं होतं. आणि त्यांना आवाज येत होता कशाचा? तर लंगूर्स आर देअर. सो दिस इज ऑल अबाउट इन पॅरेग्राफ फर्स्ट. दिस इज ऑल अबाउट पॅरेग्राफ 1. आता इमॅजिन करा कशी सिच्युएशन असेल. संध्याकाळ होते, लेखक तिथनं सुरुवात झाली त्यांनी जायला. आता नेक्स्ट याच्यामध्ये बघूया आपण. आता इथे जे दिलंय बघा, दीज आर द साऊंड्स. खॅक 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 खॅक. दिस इज द साऊंड ऑफ लंगूर. लंगूर म्हणजे कशाचा आवाज आहे? हा माकड ज्याला म्हणतो आपण. इट वॉज अ लंगूर अलाराम कॉल. आता लंगूर अलाराम कॉल म्हणजे काय? एक प्रकारचं इंडिकेशन होता, आवाज. द लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलाराम कॉल्स. अँड व्हॉट इज दॅट? आउट ऑफ, लेट मी स्क्रोल डाऊन. ओके, आउट ऑफ फिअर फॉर लाईफ.
आणि जे माकडांचा कळप असतो त्याचा जो हेड आहे, त्याचा जो लीडर आहे, तो अशा पद्धतीने आवाज काढून सगळ्यांना एका ठिकाणी बोलवतोय. अँड दिस इज नथिंग बट व्हॉट, कशातून, फिअर ऑफ लाईफ, एक प्रकारची भीती. रेस्ट ऑफ लंगूर ब्रिगेड. आता इथे काय दिलंय बघा, फार सुंदर असा हा पॅरेग्राफ आहे. यामध्ये रेस्ट ऑफ लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेजिंग द अलार्म कॉल्स. द नेटवर्क ऑफ अलार्म कॉल्स वॉज एक्सपांडिंग इट्स रेंज ॲज द पेट्रिफाईड लंगूर्स, पेट्रिफाईड मीन्स व्हेरी फ्राइटन्ड, petrified langurs speeded to the trees near and far and secure their places on treetops. All this a feeble. A feeble म्हणजे काय, a feeble चा मीनिंग होतो cause of trouble. आणि कशामुळे आवाज होतो, was created by only one animal's presence, a leopard, ज्याला आपण चित्ता म्हणतो. म्हणजे एवढा जो आवाज गोंधळ चालला होता, म्हणजे लेखकाचं ऑब्झर्वेशन बघा किरण पुरंदरे यांचं, की जे काय चाललं होतं तिथे आणि तो आवाज ऐकून म्हणजे माकडांचा आवाज ऐकून त्यांच्या एक लक्षात आलं की तिथे कुठल्या तरी वाईल्ड ॲनिमलचा प्रेझेन्स आहे. अँड जस्ट आउट ऑफ फिअर ऑल द लंगूर्स आर मेकिंग नॉईज. म्हणजे लिओपार्ड म्हणजे चित्ता आहे. सो ही अंडरस्टूड दॅट वन देअर इज द वाईल्ड ॲनिमल. नाव मेनी ॲनिमल्स मेक अलार्म कॉल्स वेन दे सी अ प्रिडेटर. जेव्हा ॲनिमल्स काय करतात, एखादा प्रिडेटर बघतात. प्रिडेटर म्हणजे काय, प्रिडेटर मीन्स व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ प्रिडेटर, इतर प्राण्यांची शिकार करणारा ज्याला म्हणतो आपण. आता लॉयन इज द ॲपेक्स प्रिडेटर ज्याला म्हणतो आपण. लॉयन असेल किंवा टायगर असेल, हे ॲपेक्स प्रिडेटर्समध्ये येतात. आणि त्यांच्या भीतीनं म्हणजे काय इथं दिलंय बघा, टायगर ऑर लिओपार्ड नियर बाय, प्राण्यांची शिकार करतात ते, त्या भीतीनं हा आवाज क्रिएट झालेला आहे. द लंगूर इज मोस्ट रिलायबल वेन इट कम्स टू फाइंडिंग क्ल्यूज अबाउट द प्रेझेन्स ऑफ द ॲपेक्स प्रिडेटर्स इन द जंगल. ॲपेक्स प्रिडेटर्स म्हणजे काय, टॉपमोस्ट प्रिडेटर्स. टायगर आलं, लिओपार्ड आलं, त्यामध्ये त्यानंतर लायन आलं, हे सगळे काय आहेत, ॲपेक्स प्रिडेटर्स इन द जंगल. आणि बाकीचे प्राणी त्यांना बघितल्यानंतर भीती निर्माण होते आणि ते ओरडायला सुरुवात करतात. अँड ऑल दीज आर द इंडिकेशन्स इवन टू किरण पुरंदरे. त्यांच्या लक्षात आलं की बाजूला कुठेतरी लिओपार्ड असू शकतं. द मायटी इल्युझिव्ह, इल्युझिव्ह मीन्स व्हॉट, पटकन न दिसणारा असा प्राणी कुठला असतो, तर लिओपार्ड ऑफ उंबरजरा वॉज आउट ऑफ इट्स लायर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ लायर, इथं दिलंय बघा, डेन सिक्रेट प्लेस, जिथं तो राहतो, जिथे त्याची गुहा आहे, तिथनं तो बाहेर आलेला आहे. कशासाठी, फॉर द सेक ऑफ, आणि दिसत नाही बघा, त्याच्या कलरमुळे तो दिसत नाही, लगेच हाईड होऊ शकतो. लिओपार्ड. ही वॉज ऑन द प्रॉल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रॉल, कुठलाही आवाज न करता, विदाउट नॉईज. द स्टेल्थीली मूव्हिंग फिगर इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लॉक वॉज स्पाईड बाय दीज लंगूर्स. आणि हे कुणी बघितलंय बघा, क्लॉक म्हणजे काय, या कव्हर ज्याला म्हणतो आपण, एक प्रकारचं स्पॉटेड गोल्ड ब्लॅक. त्याचं हे बघा कुठल्या पद्धतीनं असतं, लिओपार्डचं इथं डिस्क्रिप्शन केलेलं आहे. नाव यू कॅन अंडरस्टँड स्टडी ऑफ किरण पुरंदरे ऑफ वाईल्ड लाईफ. आणि हे स्पाईड म्हणजे कुणी बघितलंय, कुणाच्या लक्षात आलंय, लंगूर्स. And even the small ones from the legion of langurs were giving alarm calls, chack chack. Now even the sounds are different. म्हणजे अडल्ट असतील त्यामध्ये त्यांचा आवाज वेगळा असतो, आणि जर लहान पिलं असतील, काय दिलं इथे, स्मॉल वन्स, त्यांचा आवाज चॅक चॅक, म्हणजे सगळे असा आवाज करत आहेत. अँड दिस इज नथिंग बट द अलार्म कॉल. दिस इज नथिंग बट द अलार्म कॉल्स. हे अलार्म कॉल आहे, इंडिकेशन आहे डेंजर. अँड दे आर, एकत्र येण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि एका झाडावरती त्यांनी यायला सुरुवात केली. दिस इज द डेंजर. इन दिस पॅरेग्राफ वी कॅन अंडरस्टँड दॅट नाव देर इज अ डेंजर. एक प्रकारचं, दिस इज, प्लीज कीप इन माइंड, दिस इज रिअल एक्सपिरियन्स, दिस इज नॉट इमॅजिनरी ॲट ऑल. हे समजून घ्यायचं सगळ्यांनी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता अपहिवल आणि प्रिडेटरचा मिनिंग मी तुम्हाला सांगितलाय. मी जे बोलतोय सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऐका, जेणेकरून तुम्हाला बाकीचे जे वर्ड्स आहेत त्याचा मिनिंग देखील लक्षात येईल. नाव आय स्टेड पुट. स्टे पुट म्हणजे काय एक्झॅक्टली, स्टे पुट मीन्स टू नॉट लिव्ह, एका जागी थांबणे, स्तब्ध. आय स्टेड पुट, गॉग्ड द लीडर लंगूर्स टार्गेट साइट अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली, took some steps, stopped again. A fresh cat was lying before me on the trail. The bluish
purple flies were hovering over it, I was sure that the leopard was somewhere near. The distant alarm call of four-horned antelope was adding to the chaos. I barely walked around 15 meters and stopped. I had apparently entered in the sanctum sanctorum of a miracle called leopard, but the big cat was not visible. It is an elusive animal. The surroundings were reminding me that I was all alone time and again. As I moved forward on the trail to Pittezeri, the fading alarm calls were still heard in the background. I could tell instinctively that the leopard had moved away. आता इथे बघा किती मायन्यूट ऑब्झर्वेशन आहे, किती म्हणजे बारकावे यांनी यामध्ये दिलेले आहेत बघा. आय स्टेड पुट म्हणजे कुठलाही आवाज न करता स्तब्ध तिथे उभे राहिले किरण पुरंदरे. अँड गॉग्ड द लीडर. गॉग्ड म्हणजे काय होतं? गॉग्ड मीन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ गॉग्ड? ते एका ठिकाणी ते गॉग्ड मीन्स ठोक ताळा. त्याने एक अंदाज बांधला. कुठला? की एक अंदाज बांधला लंगूरच्या याच्यावरनं, लंगूर टार्गेट साईट, की लंगूर कुठल्या दिशेने बघतोय. जर म्हणजे इथेच फार महत्त्वाचं आहे, प्राण्यांकडे बघून देखील आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. त्यापैकी असं आहे की कुठल्या दिशेनं बघतंय, आणि त्यांनी सगळीकडे बघितलं कोणी? किरण पुरंदरेंनी, आणि हळूच पुढे चालायला सुरुवात केली. अ फ्रेश स्कॅट. आता स्कॅटचा मिनिंग काय होतो? हिअर इट मीन्स ॲनिमल ड्रॉपिंगचं, ज्याला विष्ठा म्हणतो आपण. खाली पडलेली दिसली त्यांना पाय वाटेवर, आणि ती कशाची होती? तर वाईल्ड ॲनिमल, द ब्ल्यूइश पर्पल फ्लाईज. आणि जिथे ज्या माशा होत्या त्या कुठल्या? ब्ल्यूइश पर्पल फ्लाईज त्याच्यावर ते गुणगुणत होते. गुणगुणत म्हणजे त्यावर ते होत्या. दिस इज द मायन्यूट ऑब्झर्वेशन, आणि फार महत्त्वाचं असतं एका एन्व्हायरमेंटलिस्टसाठी. अँड ही वॉज शुअर दॅट, की त्यांना लक्षात आलं की चित्ता आजूबाजूला कुठेतरी आहे. आणि तेवढ्यात फोर हॉर्न अँटिलोप, काळवीट ज्याला म्हणतो आपण, त्यानं देखील आवाज केला आणि किऑस निर्माण झाला. आय बेअरली वॉक्ड अराउंड. त्यांनी 15 मीटर गेले आणि थांबले. आणि आय हॅड अपॅरेंटली एंटर्ड इन द sanctorum. आणि कशाच्या ठिकाणावर जाऊन पोहोचले ते? द होली ऑफ होलीज, अ प्लेस रिजन वेअर फ्यू आर अलाउड ॲज द सिक्रेट इम्पॉर्टंट वर्क इज डन. म्हणजे sanctorum फार महत्त्वाचं आहे. म्हणजे इथे हे समजून घ्या टर्म्स कुठल्या पद्धतीनं आलेल्या आहेत. त्या प्लेसवर तिथं ते जाऊन पोहोचले. बट द बिग कॅट वॉज नॉट व्हिजिबल. परंतु बिग कॅट कुठेही व्हिजिबल नव्हता. विचार करा, चित्ता आजूबाजूला आहे, रात्रीची वेळ होते. अँड यू जस्ट इमॅजिन व्हॉट कॅन बी द सिच्युएशन. आपल्याला छोटासा ॲनिमल, छोटासा इन्सेक्ट जरी काही एखादा वेडा वाकडा विचित्र दिसणारा दिसला तरी वी हॅव सम काइंड ऑफ फिअर. लगेच भीतो आपण. आणि आत्ता किरण पुरंदरे यांनी कुठे होते? तर जंगलाच्या मधोमध. तिथनं त्यांना पिट्टेझरी विलेजकडे जायचं होतं आणि त्या रस्त्यावर होते ते. नाव त्यांनी इथे काय दिलंय बघा. इथे परत सांगितलं अन इल्युसिव्ह ॲनिमल म्हणजे लपून बसणारा ॲनिमल आहे. अँड ही जसं त्यांनी सुरुवात केली पुढे चालायला, ट्रेल टू पित्तेझरी. द फेडिंग अलार्म कॉल्स. द फेडिंग अलार्म कॉल्स इथे फार महत्त्वाचं आहे, की म्हणजे डार्कर होताना ज्याला म्हणतो आपण. फेडिंग अलार्म कॉल्स वर स्टील हर्ड, म्हणजे दूर ते चालले होते आणि तो आवाज कमी व्हायला लागला. आणि त्यांना इथे लक्षात आलं काय, की लिओपार्ड हॅड मूड अवे, आणि आता चित्ता तिथनं गेलेला आहे. दिस इज कॉल्ड ऑब्झर्वेशन. म्हणजे सगळं डोळ्यासमोर आपल्या येऊ शकतं की काय सिच्युएशन असेल. नाउ व्हॉट इज इन द नेक्स्ट पॅरेग्राफ. मीनवाईल आय वॉज वन सेकंड ओके. Meanwhile, I saw a man standing at a distance with a stick in his hand. Wow, very good. म्हणजे आता जंगलामध्ये त्यांना एक माणूस दिसला. I saw a man standing at a distance with a stick in his hand. As I approached, he appeared spooked due to alarm calls of the leopard. We greeted each other. He was Raju Iskape फ्रॉम पिट्टेझरी. आणि त्या व्यक्तीचं नाव देखील त्यांनी इथं दिलंय, राजू म्हणून नाव आहे. सरनेम इस्कपे आहे असं दिलेलं आहे तिथे. फ्रॉम पिट्टेझरी, तो एकाच सेम विलेजचे होते पिट्टेझरी. आणि ही हॅड काय दिलंय बघा. ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट रिट्रीटेड ड्यू टू द लिओपार्ड्स मुवमेंट. अँड राजू वॉज अमेज्ड ॲट माय रेग्युलर सॉलिडरी विजिट्स टू उंबरजरा, द हेवन फॉर टायगर्स.
आता इथे बघा काय दिलंय, लिओपार्ड्स अँड स्लॉथ बियर्स, काय काय होते तिथे ॲनिमल्स, टायगर्स, लिओपार्ड्स अँड स्लॉथ बियर्स, अस्वल ज्याला आपण म्हणतो. वी स्टॉप्ड अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. वी बोथ फेल्ट a bit relaxed. Now we were four eyes. Now we were four eyes, four hands with a stick. Then we both resumed our walking tour. आणि मध्येच त्यांनी सुरुवात केली चालायला. त्यांना एक माणूस दिसला, त्याचं नाव होतं राजू इस्कपे. पिट्टे जरी मधलाच त्याच खेड्यातला होता तो. आणि स्पुक्ड मीन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्पुक्ड इथे विचारलंय बघा. दॅट इज द मिनिंग फ्रायटन्ड. फ्रायटन्ड म्हणजे तो ऑलरेडी घाबरलेला होता, चित्ता असल्यामुळं त्याचे लक्षात आलं होतं. दीज आर द लोकल पीपल. तिथल्या आजूबाजूच्या लोकांना देखील हा अभ्यास असतो. निसर्गाच्या सानिध्यात राहून राहून या सगळ्या गोष्टी त्यांनी अडॉप्ट केलेल्या असतात. आता इथे एक प्रकारचं इथे पुरंदरेंना, किरण पुरंदरेंना एक सपोर्ट भेटल्यासारखं वाटलं किंवा एकमेकांना सपोर्ट झाल्यासारखं वाटलं तिथं. कारण दे आर, राजू वॉज अमेज, राजू वॉज सरप्राइज बिकॉज ऑफ व्हॉट, रेग्युलर सॉलिडरी व्हिजिट. किरण पुरंदरे एकटेच इथे कुठे येतात, उंबरजरा या फॉरेस्टच्या मध्ये. आणि ते दोघेही कुसुम ट्रीच्या खाली थांबले आणि त्यांच्या लक्षात आलं आता 4 हात आणि 4 डोळे असं त्यांनी इथे एक काय केलंय तिथे एक्सप्लेन केलंय. आणि कुठल्या पद्धतीनं बघा की आता एकमेकांचा सहारा झालेला होता. नाव अजूनही इथे बघा, अजून आत्ता तरी ते पिट्टे जरीच्या ज्या विलेजच्या ते वाटेवरती आहे, ट्रेलवरती. नाव व्हॉट हॅपन्स, आता समोर बघूया समोर काय दिलंय तर, देर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक. There was one tiny track that broke out of the main trail. आता इथे सुरुवात झाली बघा. There was one tiny, छोटासा ट्रॅक होता जो मेन ट्रेल जे आहे, पायवाट होती त्यापासून बाजूला, म्हणजे अशी पायवाट असेल तर इथनं अशी पद्धतीनं समजा इथे असेल. Now I will take this route, you go straight, said Raju and turned right. आणि राजूनं काय केलं, राईट जायला सुरुवात केली आणि तो काय म्हटला किरण पुरंदरे ना, यू गो स्ट्रेट. आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटिल आय क्लाइम्ड अ फॅमिलियर हिलॉक. हिलॉक म्हणजे काय, आणि किरण पुरंदरे समोर चालत गेले आणि हिलॉक म्हणजे एक व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग, टेकडी ज्याला आपण म्हणतो, टेकडी टेकडी होती त्यावरती ते चढले. आय क्रॉस द सिमेंट पिलर अँड स्टोन्स स्टॅक्ड बाय फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंट. आणि त्यांनी कशाला क्रॉस केलं, सिमेंट पिलर्स आणि स्टोन्स म्हणजे दगडांचा, स्टॅक्ड म्हणजे काय, दगडांचा ढीग, तिथनं ते क्रॉस करून गेले. आणि तो कशाचा होता, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं बाउंड्रीसाठी, म्हणजे फॉरेस्टची बाउंड्री आहे त्याच्यासाठी तो तिथे ठेवलेला होता. आणि नंतर त्यांनी काय केलंय, टूक अनादर ट्रेल. नाव व्हॉट इज देअर, टूक अनादर ट्रेल आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन. आणि त्यांनी काय केलंय, दुसरा रस्ता, दुसरी पायवाट घ्यायला सुरुवात केली. त्या दुसऱ्या वाटेवर त्यांनी जायला सुरुवात केली. वॉक अक्रॉस अ ब्युटिफुल महुआ ट्री loaded with a reddish brown leaves. The ground under the tree was clean very well. The thought instantly flashed in my mind, I had lost my way. Next moment I found another dusky trail. Hastily I took that trail which took me from a narrow gorge. Gorge means what? A narrow gully or between hillocks. म्हणजे दोन टेकड्याच्या मध्ये जो नॅरो पार्ट असतो, नॅरो, that is called what? That is called gorge. To an open field. The area was surrounded by hillocks of dry deciduous tropical forests. Deciduous म्हणजे काय, having trees that shed leaves in the dry season. ड्राय सीझन, समरमध्ये ज्यांची पानगळ होते असे ते झाडं असतात त्याच्यामध्ये, त्याच्या फॉरेस्टमध्ये होते. आय टर्न बॅक टू द स्पॉट द सन. नाव द जिओग्राफिकल वेस्ट वॉज सेट. द डस्क ट्रेल हॅड व्हॅनिश्ड. गुड हेवन्स, आय वॉज लॉस्ट. Completely lost in the jungle, that too at a very dreadful time. The sun was melting down like a fleeting runner. बघा, राजू आणि त्यांची, राजू गेला राईट हँडला आणि यांनी सरळ जायला सुरुवात केली टेकड्यांच्या मधनं. त्यानंतर समोर त्यांनी क्रॉस केले होते, स्टोनचा जो ढीग होता फॉरेस्ट डिपार्टमेंटचा, तिथनं समोर आले. अँड ही क्रॉस्ड इवन अ ब्युटिफुल महुआ ट्री, रेडिश ब्राऊन लीव्ज. आणि त्यांच्या तिथं आल्यानंतर लक्षात आलं, आय हॅव लॉस्ट माय वे, आणि मी माझा रस्ता विसरलोय ना. व्हॉट टू डू नाव, काय करावं.
आणि त्यांनी काय केलं आहे, त्यांनी घाईघाईने जायला सुरुवात केली. हेस्टिली स्टार्टेड द ट्रेल. नवीन जो रस्ता आहे तो कशाच्या मधनं जातोय, दॅट इज अशा व्हॅलेज आहेत, टेकड्या आहेत, त्याच्यामधनं जाणाऱ्या पायवाटनं त्यांनी सुरुवात केली जायला. आणि तिथे आणि त्यांच्या लक्षात आलंय की आता सूर्य मावळायला सुरुवात झालेली होती बऱ्यापैकी आणि अंधार होत होता. आणि फ्लिटिंग रनर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, व्हॉट इज द मीनिंग ऑफ फ्लिटिंग रनर, वेअर इज दॅट, लास्टिंग फॉर शॉर्ट टाइम. थोड्याच वेळासाठी आता सूर्य तिथे दिसणार होता आणि नंतर पूर्णपणे काय होणार होतं, अंधार होणार होता. अँड ही अंडरस्टूड दॅट ही लॉस्ट हिज वे. नाव दिस इज, आणि लक्षात घ्या, दिस इज द जंगल फॉरेस्ट. तुम्ही जर बघितलं नागझिरा किंवा त्या भागातलं जंगल हे अतिशय घनदाट आहे. इट इज हायली इम्पॉसिबल टू इवन ट्रॅक द ट्रेल ॲट नाईट. आणि त्यांच्या लक्षात आलं किरण पुरंदरेंच्या की आता रस्ता आपला इथनं काय झालेला आहे, ही लॉस्ट इज अ ट्रेल. नाऊ व्हॉट इज द नेक्स्ट वन. आणि त्यांचं ऑब्झर्वेशन बघा, एवढ्या याच्यामध्ये देखील त्यांनी कुठली ट्री कुठल्या याच्यामधनं ते जात आहेत. ही ऑब्झर्वड दॅट वन. सोक्ड इन माय ओन स्वेट. त्यांना घामाने ओले चिंब झाले होते. त्यांना घाम तिथे पूर्णपणे ज्याला आपण ओले चिंब होऊन परत घाम वाळणे ज्याला म्हणतो बघा, कसं होतं आपलं शरीर. आय फेल लाईक शाउटिंग टू माय हार्ट्स कंटेंट द फुलेस्ट लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. आणि त्यांनी शाउटिंग टू माय, आणि परत त्यांना ते एक प्रकारचं इथे एक भीतीदायक वातावरण होऊ शकतं. बट देर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन दिस वाइल्डरनेस. परंतु माझी जी कंडिशन होती, मी जे बोलत होतो, म्हणजे माझ्या डोक्यात जे चाललं होतं ते सांगायलाही कुणीच तिथे नव्हतं. आय हॅड 2 बॅग्स विथ मी. त्यांच्याकडे 2 बॅग होत्या. वन इज शबनम बॅग हॅव्हिंग द कॅमेरा अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग यूज इन द विलेजेस टू कॅरी टिफिन. एक होती टिफिनची बॅग आणि एक होती कॅमेऱ्याची बॅग. अँड द ब्लॉसमिंग बॉक्सवूड ट्री, द भूप भूप साऊंड ऑफ कॉकल बर्ड, द सॉंग ऑफ रॉबिन बर्ड ऑल अपियर्ड एलियन टू मी. आणि आवाज जे येत होते पक्ष्यांचे ते देखील मला एलियनचे आवाज आल्यासारखे बघा. म्हणजे इथे भीती लक्षात येते आपल्याला. ही वॉज इवन फ्रायटन्ड बिकॉज ही लॉस्ट. त्यांचा रस्ता विसरलाय, हरवलेत ते जंगलामध्ये. नाऊ यू इमॅजिन, रात्रीच्या वेळेस जंगलामध्ये कुणी हरवलं की ज्या ठिकाणी टायगर्स असू शकतात, बियर्स असू शकतात, त्या ठिकाणी चित्ता आहे, बाकीचे देखील ॲनिमल्स आहेत. अँड ही वॉज देअर, ही लॉस्ट. सो दिस इज द सिच्युएशन. त्यांना ते सगळं आता कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. देन इट वॉज मोर दॅन अन आवर. इट वॉज मोर दॅन अन आवर अँड आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लाइंब अँड गेट सिक्युअर्ड. आणि 1 तास होऊन गेला. एखादं झाड मी बघत होते कशासाठी, वर चढून शांततेनं म्हणजे बघण्यासाठी, सिक्युरिटी म्हणून. पण लिओपार्ड जर बघितला तो झाडावरही जाऊ शकतो. टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट माय माइंड वॉज टेलिंग मी. आणि त्यांचं स्वतःचीच विचार करायला लागले की परत जा. टर्न बॅक टू ट्रेल यू लेफ्ट. जो रस्ता सोडलाय त्याच रस्त्यावर परत जा, पायवाटेवरती. ट्रेल म्हणजे काय, पायवाट. सगळ्यांनी लक्षात घ्या. नाव बट देर वर नो सायन्स ऑफ द ट्रेल. आणि आता ट्रेलचे सायन्सही दिसत नव्हते, हाऊ टू गो. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिलॉक बिफोर मी. आणि जी टेकडी होती त्यांच्या समोर त्यावर चढल्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. देर वर मोर हिलॉक्स and some more around the one I was standing. Near my feet were the dried up droppings of sloth beer. परत इथे droppings हो there. Droppings means what is there? Scat. What is the word? Already आपण बघितलं अगोदर, scat. कशाचे droppings होती, कशाची विष्ठा होती, that is of sloth beer. The sloth beer of उंबरजरा must be out in open sniffing for food. म्हणजे फुसफुस करत जाणे कशासाठी, अन्न शोधत. And that was the situation. म्हणजे तिथे त्यांच्या लक्षात आलं आता की इथे कुठेतरी स्लॉथ बियर आहे. आय कॉशन मायसेल्फ. काळजी घ्यायला सुरुवात केली. अँड देन थिंकिंग ऑफ अवॉइडिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअलिटी ही स्टार्टेड डुईंग दिस वन. अँड व्हॉट इज गिवन देअर. अवॉइडिंग म्हणजे काय, संकट टळणे. थिंकिंग ऑफ संकट टळलेलं असे त्यांनी असं वाटायला लागलं. आय मेड अ मूव. I ran down the hillock and I had climbed up at a frantic speed. Frantic means was hurried and excited. Fast जायला त्यांनी सुरुवात केली. The west was to my right hand side now. The evening breeze flew through my wet curled hair. My stomach was aching. I kept walking in hope.
सिच्युएशन बघा काय, त्यांच्या पोटातही दुखायला सुरुवात झाली आहे आणि वारा जो थंड संध्याकाळचा वाहतोय त्यांच्या केसांमधनं, कर्ली एअरमधनं तो वाहतोय, वेट होते कारण ते घामानं त्यांचे सगळे काय झाले होते, ओले झाले होते केस. आणि तिथे त्यांनी वर चढून बघितलं आणि त्यांना एक होप होती, आशा होती की मला रस्ता मिळेल. सो ही लॉस्ट ॲक्च्युली, ते हरवले होते. आफ्टर अराउंड 50 स्टेप्स आय फाउंड अ ब्राईट रेड सॉइल ट्रेल. आणि ब्राईट रेड म्हणजे लाल मातीची पायवाट त्यांना दिसली. आय फाउंड माय सिल्वर लायनिंग ऑन दिस ट्रेल. आणि माझा त्यावर ते माझं जे म्हणजे हे जे पडत होतं, सिल्वर लाईन म्हणजे काय, त्यांची सावली पडणं होती त्यावर तिथे. आणि दिसत होतं देअर वर मार्क्स ऑफ द बायसिकल व्हील ऑन दिस ट्रेल. आणि त्यांच्या लक्षात आलं बायसिकलचं जाण्याचे टायरचे ठसे तिथे त्यांना दिसायला सुरुवात झाली. दॅट वॉज अ बिग कन्सोलेशन फॉर मी. देअर मस्ट बी अ विलेज नियर बाय. आय रिअश्युअर्ड माय सेल्फ. मोर क्वेश्चन्स रिसर्फेस्ड. हाऊ फार इज द विलेज अँड वेअर इन विच डिरेक्शन. त्यांना प्रश्न पडायला लागला, रस्ता तर दिसतोय, वायवाट दिसते, पण कुठल्या दिशेनं आता काय आहे ते विलेज आहे. हाऊ फार इज द विलेज, किती लांब, कुठे आणि कुठल्या दिशेनं, हे तीनही प्रश्न पडले. म्हणजे पूर्णपणे ते हरवले होते, त्यांच्या लक्षात आलं. सो आता इथे आपण बघूया समोर त्यांना काय होतंय, रस्ता सापडतोय की नाही सापडत आहे. आय क्लाइम्ब वन मोर हिलॉक. आणि त्यांनी काय केलंय बघा, हे प्रश्न डोक्यामध्ये सगळे. आय क्लाइम्ब वन मोर हिलॉक अँड ट्राय टू लोकेट सायन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. माय लेग्स वर ट्रॅम्बलिंग ॲज आय रीच्ड द टॉप ऑफ द हिल. आय जम्प्ड विथ जॉय. I heard the sounds of people talking in the loudspeaker. In a jiffy, I ran down the hill towards the sound with a vigor. जसे त्यांनी ह्युमन सिव्हिलायझेशन दिसतंय का, कुठे ह्युमन सिव्हिलायझेशन माणसांचा गोळका दिसतोय का, म्हणजे कुठे आवाज येतोय का, त्यांचे आता हातपाय हलायला लागले होते. आणि त्यांनी त्या हिलवर ते जाऊन बघायला सुरुवात केली. आणि आय जम्प्ड विथ जॉय. त्यांनी उडी मारली आनंदाच्या भरामध्ये, जोरात उडी मारली. का तर त्यांना लाऊडस्पीकरचा आवाज यायला लागला. इन अ जिफी म्हणजे काय, अतिशय घाईने ज्याला म्हणतो. इन अ जिफी, एक्झॅक्ट मिनिंग ऑफ इन अ जिफी इज व्हॉट, शॉर्ट टाईम. म्हणजे अतिशय इथे शॉर्ट टाईममध्ये, फार कमी वेळात त्यांनी पळत निघायला सुरुवात केली. आणि कुठे पोहोचले ते, शॉर्ट टाईम. व्हॉट डज इट मीन, शॉर्ट टाईम. ते हिलजवळ पोहोचले. अँड टुवर्ड्स द साऊंड विथ अ फुल विगर म्हणजे काय, त्यांना एक प्रकारची स्ट्रेंथ, पूर्ण एनर्जीने ते तिथे गेले होते. सो नाव देअर इज अ होप नाव. आय स्टंबल्ड अँड फेल डाऊन. आणि तेवढ्यातच काय झालं, त्यांचा पाय घसरला किंवा ठेच लागणे ज्याला म्हणतो आपण. अँड ही फेल डाऊन. सो ड्रॉपिंग्स ऑफ ब्ल्यू बुल्स नियर बाय. नील गाय, ज्याला ब्ल्यू बुल्स म्हणजे काय, नील गायीचं त्यांना परत तिथे ड्रॉपिंग्स दिसलेत किंवा पायालाही लागू शकतात. स्टूड बाय अँड डिसाइडेड विच डिरेक्शन टू मूव्ह. आणि त्यांना एक प्रकारचं ऑब्स्टॅकल होतं, तरी ते उभे राहिले. अँड द सायन्स ऑफ सिव्हिलायझेशन्स वर्स विजिबल. आणि त्यांना आता विलेज दिसायला सुरुवात झालं. द टायनी स्लीपी विलेज ऑफ पिट्टेझरी वॉज विजिबल थ्रू द ग्रीन वूड्स. आणि आता त्या हिरव्यागार जंगलामधनं त्यांना ते दिसायला सुरुवात झाली, पिट्टेझरी विलेज. द लँटर्न, कंदील ज्याला म्हणतो आपण. द लँटर्न ऑफ राजीराम भालवीज फार्म. म्हणजे तिथल्या लोकल लोकांना इथे ओळखायचे बघा. राजीराम भालवीज फार्म. द लाऊडस्पीकर इन्स्टॉल फॉर केशव भालवीज मॅरेज. आणि लाऊडस्पीकर कशासाठी लावले होते, केशव भालवीजचं जे मॅरेज होतं, लग्न होतं, त्यासाठी तिथे लाऊडस्पीकर लावलेले होते गावामध्ये. ऑल वर इन क्लिअर साईट. टर्न लेफ्ट to spot the village lake and familiar hillock. सुई हुडकी इज द हिलॉक. तिथलं जे टेकडी होती तिचं नाव होतं सुई हुडकी. ते त्यांना दिसायला सुरुवात झाली. द डॉग बार्क टू वेलकम मी टू विलेज. आणि कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज, मला एक प्रकारचं ते माझं स्वागत करत होते असं त्यांना वाटलं. द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू टेक अ बाथ. आय टूक अ बाथ. द शेकिंग ऑफ लिम्स हॅड लेसन अ बीट. आणि आता रिड्यूस झालं होतं जे लिम्सचं, ज्या पद्धतीने शरीर पूर्ण त्यांचं हालायला लागलं होतं, जस्ट बिकॉज ऑफ फिअर ऑल्सो. द स्टमक एक स्टार्टेड अगेन. आणि पोट दुखायला परत सुरुवात झाली. एट टू फुल अँड देन स्लम्प्ड ऑन द कॉट. आणि त्यांनी फेल हेविली. आणि पूर्णपणे ते पडून असे स्कॉटवरती जड झालं होतं शरीर त्यांचं सगळं. आणि
परत पोट दुखायला सुरुवात झालेली होती. त्यांनी सांगितलं लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार्स स्टडेड स्काय, पूर्णपणे निरभ्र आकाशामध्ये सगळे स्टार्स होते. आय स्पोक टू माय सेल्फ देअर स्टील एक्झिस्ट अ जंगल वेअर वी कॅन गेट लॉस्ट, इजंट दिस आर गुड लक. टेकन फ्रॉम सखा नागझीरा. सखा म्हणजे काय, मित्र म्हटलंय त्यांनी बघा त्या पुस्तक, बाय किरण पुरंदरे. डिअर स्टुडंट्स, यामध्ये मी पार्ट 1 मध्ये आपल्याला किरण पुरंदरे यांनी कुठल्या पद्धतीनं त्यांनी दिवसभर तिथे एका वॉटर होलच्या बाजूला घालवला होता आणि तिथनं समोर त्यांनी घरी जाताना पित्तेझरी या व्हिलेजकडे जाताना त्यांची पायवाट कशी चुकली होती, अतिशय घनदाट जंगलातून जाताना त्यांना काय अनुभव आला, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्राणी वाहिले आणि मसची भीती त्यांना कशी निर्माण झाली आणि त्यांनी कुठले मायन्यूट ऑब्झर्वेशन, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे तुमची व्होकॅब्युलरी देखील चांगल्या पद्धतीने एनरिच होऊ शकते. एक अनुभव आहे, रिअल लाईफ एक्सपिरियन्स आहे अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आपल्याला इथे किरण पुरंदरे यांनी स्वतःचा एक एक्सपिरियन्स सांगितला आहे इन टू द वाईल्ड. यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि दोज आता जे मुलं खेड्यातील असतील रुरल एरियामध्ये त्यांना या बऱ्याचशा गोष्टी माहिती असू शकतात. दोज इन सिटीज दे मे नॉट अंडरस्टँड ऑल द, ते मे नॉट अंडरस्टँड म्हणजे माहिती आहे पण अशा जंगलमध्ये असं फॉरेस्टमध्ये असू शकतं. तर विचार करा, आपल्या घरामध्ये जर लाईट गेली इव्हन आपल्याला किती भीती वाटते बघा, अंधार झाला असेल तर वी डोंट डू, आपल्याला एक भीती वाटते. यांचा तर किरण पुरंदरे तर पूर्ण जंगलामध्ये हरवले होते रात्रीच्या वेळेला अँड फॉर्च्युनेटली ही केम बॅक आणि त्यांनी कुठल्या पद्धतीनं त्याचं वर्णन केलेलं आहे आपल्याला या पर्टिक्युलर पार्टमध्ये आपण डिस्कस केलं आहे. पार्ट 2 हा जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नगरहोल, तो आपण डिस्कस करूया. आणि हा झाल्यानंतर तो बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून नवीन येणारे जे व्हिडिओज आहेत त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेल इन ॲडव्हान्स मिळतील. थँक्यू सो मच.